अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मकर संक्रांतीचा सण आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. पण उद्या आहे गुरुवार आणि किंक्रांत आहे. तर किंक्रांत म्हणजेच कर. कर म्हणजे प्रत्येक याच्या वेळेस वर्षभरातून कर ही येत असते. म्हणजेच कोणतंही आपले चांगलं हे झालं की म्हणजे होळीच्या नंतर जी येते ती कर येत असते. नंतर सूर्यग्रहण झालं म्हणजे किंवा चंद्रग्रहण राहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कर येत असते. अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा मग पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी कर ही येत असते. म्हणजेच ह्या दिवशी काही आपल्याला महत्त्वाची कामे कर किंवा किंक्रांतला आपल्याला करायची नसते. असं म्हटलं जातं की देवीने किंकर ह्या राक्षसाचा वध केला होता आणि आपल्याला विजय प्राप्त केला होता. म्हणून ह्या दिवशी संक्रांती किंवा संक्रांत हा सण साजरा केला जातो. आणि त्याच्यामुळेही सूर्य हे मकर राशीत प्रवेश करत असतं. म्हणून ह्या दिवसापासून आपल्याला दिवस हे मोठे होत जात असतात. म्हणून ही मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. तर किंक्रांत ह्या दिवशी आपल्याला काही शुभ कार्य करायचे नसतात किंवा तुमच्या घरात जर आज तुम्हाला समजा तुम्ही आज तिळगुळ वाटला नसेल तर आपल्याला उद्या तिळगुळ वाटायचा असेल तर तुम्ही उद्या तिळगुळ वाटू शकणार नाही. पण रथसप्तमीपर्यंत उद्याचा दिवस सोडून तुम्ही सप्तमीपर्यंत आजच्या दिवसात तुमच्याकडनं काही झालं नसेल किंवा काही अडचणी असतील म्हणून तुमच्याकडनं तिळगुळ वाटलं गेलं नसेल किंवा वाटणार नसणार तुम्ही, तर उद्याचा दिवस सोडून तुम्ही रथसप्तमीपर्यंत तिळगुळ वाटू शकतात. तुम्ही त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण क बोरहान तुम्ही ह्यावेळेस करणार असणार किंवा हळदी कुंकू करणार असणार तर आपल्याला उद्याचा दिवस सोडून म्हणजे किंक्रांत हा दिवस सोडून आपण हळदी कुंकूचाही रथसप्तमीपर्यंत साजरी करू शकतो. किंवा काही ठिकाणी काही भागांमध्ये किंक्रांतच्या दिवशी बोरहान केलं जातं. पण ज्यांची प्रथा किंक्रांतच्या दिवशी बोरहान करण्याची असेल तर त्यांनी ती प्रथा आवर्जून पाळावी. पण ज्यांच्याकडे करत नसतील त्या संक्रांतीच्या दिवशी किंवा कर गेल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रथसप्तमीपर्यंत बोरहान करू शकतात. कृपया करून उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच मी तुम्हाला सांगते की तुम्ही उद्या तुमच्या बाळाचं बोरहान करू नका. तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळी असं म्हटलं जातं की कर ह्या दिवशी जर आपण नजर तर काढली तर काळ्या तिळाची नजर जर काढली तर ती नजर ही उतरत असते आणि आपली नजरदोष कमी होत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस नक्कीच काळ्या तिळाची आपल्या बाळावरनं 7 वेळेस उतारा करून किंवा मग आपण दृष्ट काढतो तशी दृष्ट काढायची आहे. किंक्रांतच्या दिवशी म्हणजेच करच्या ह्या दिवशी तुम्ही मांसाहार करणं वर्ज्य आहे. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी तिखट म्हणजेच किंक्रांतच्या दिवशी नॉनव्हेज खाण्याची प्रथा असेल किंवा खात असतील तर तुम्हाला मी सांगते की उद्या तुम्ही मांसाहार करू नका किंवा मांसाहार खाऊ नका. मांसाहार करणं वर्ज्य आहे. तुम्ही तुमच्या कोणाशी भांडण असेल किंवा कोणाशी काही ताणतणाव होत असतील तर तुम्ही त्या दिवशी त्या व्यक्तींपासून 10 फूट खरं सांगते मी लांब राहा आणि त्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तींपासून दुरावा ठेवला किंवा त्या दिवशी आपण कटकट केली नाही किंवा आपण आपलं शांत वातावरण तर ठेवलं तर नक्कीच सकारात्मकता ऊर्जा राहणार आहे. तर तुम्ही मांसाहार करायचा नाही. देवपूजा करू शकतात, नामस्मरण करू शकतात. ह्या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करू शकत नाही. तुम्हाला जर शक्य असेल लांबचा प्रवास टाळायचा असेल तर तुम्हाला मी कृपा करून सांगते की उद्या किंक्रांत असल्यामुळे तुम्ही लांबचा प्रवास आवर्जून टाळावा. आणि ज्या आपण चांगले शुभ कार्य म्हणत असतो सुवासिनीला वाण देणं किंवा हळदी कुंकू करणं, बोरहान करणं, तर ह्या किंक्रांत दिवशी आपण करू शकत नाही. हा दिवस म्हणजे आपल्याला नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करायचा दिवस आपण करणार आहोत. म्हणून ह्या दिवशी तुम्ही आवर्जून काहीही चुकीच्या गोष्टी करू नका. ज्या चुकीच्या गोष्टी करतो तो वर्षभर आपल्याला त्याच गोष्टी परत परत
होत असतात. म्हणून ह्या दिवशी कोणाशी वादविवाद घालू नका, कटकट करू नका, भांडणतंडा करू नका. तुमच्या घरामध्ये तुम्ही सकारात्मक ऊर्जा ह्या दिवशी तुम्ही नक्कीच हे करा. दिवसभर नामस्मरण करा, देवाचा पाठ करा किंवा स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं तुम्ही दिवसभरातून नामस्मरण करू शकतात. असं म्हटलं जातं की किंक्रांत ह्या दिवशी तुम्ही बेसनाचं धिरडं म्हणतात ते केलं जातं आणि गुळवणी केली जाते, म्हणजेच खीर केली जाते. ह्या दिवशी तुम्ही मांसाहार खरंच टाळा. ह्या दिवशी आपण आंघोळ करताना केसांवरनं नक्कीच तुम्ही म्हणजे केस वगैरे स्वच्छ धुवून आणि केसांवरनं आंघोळ करून आणि मग हे करा. आपल्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि आपण ह्या गोष्टी केल्याने आपल्याला भोगी, संक्रांत आणि किंक्रांत ह्या सगळ्यांचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि आपण नक्कीच आपलं वर्ष हे चांगलं जाण्यासाठी काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. म्हणून तुम्हाला सांगते की आवर्जून उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही लांब जाणं टाळावं, कटकट करणं टाळावं. तुम्हाला स्वतःला नजरदोष झालेला असेल तर काळ्या तिळांची नजर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही तुमची स्वतःहून नजर काढून घ्या. तुमच्या लहान बाळ असेल तर लहान बाळाची नजर काढून घ्या. काळ्या तिळाचीच काढायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज आणू शकतात तर काळ्या तिळाचं तुम्हाला दृष्ट्या काढायची आहे. असं म्हटलं जातं की ह्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कोणतीही गोष्टी घेतली जात नाही. म्हणून तुम्ही ह्या दिवशी शक्य असेल तर दिवसभरातनं कोणत्याही वस्तू घेऊ नका, बऱ्याचशा गोष्टी टाळा आणि ह्या दिवशी वादविवाद आपल्या घरामध्ये होतील असंही वागू नका. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ठेवा आणि उद्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून आणि उद्याचा दिवस आपल्याला काढून आणि किंक्रांत आपल्याला संक्रांत, किंक्रांत आणि भोगी हे दिवस तर निघून गेले. म्हणजे संक्रांत तर शुभ दिवस असतो. ह्या दिवशी हळदी कुंकू दिल्यानंतर आपल्याला सुवासिनी जीव घालत असतो, आघाडी टाकत असतो. कोणतेही शुभ कार्य आपण ह्या दिवशी करत असतो, पण आपल्याला किंक्रांतच्या दिवशी करायचं नसतं. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगेल की उद्याच्या दिवस तुम्ही बोहरान करू नका, सुवासिनीला हळदी कुंकू देऊ नका किंवा मग तुमचे जे वाण असतील ते तुम्ही तर आज संध्याकाळीच सगळ्यांनी दिलेच असतील किंवा सुवासिनीला वाण देण्याची सुगणमधले वाण दिले जातात. म्हणून तुमचं आज झालं असेल तर अतिउत्तम आणि नसतील तर तुमचे ते वाण दिले गेले नसतील तर तुम्ही ते कोणाच्याही नजरेत न येता ते ठेवून आणि तुम्ही उद्याची किंक्रांत गेल्यानंतर तुम्ही ते वाण देऊ शकतात. म्हणून तुम्ही आवर्जून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी उद्याच्या दिवस फक्त पाळायच्या आहेत. नंतर आपल्याला परवापासून तर रथसप्तमीपर्यंत आपल्याला हळदी कुंकू, बोरहाण ज्या तुम्हाला शुभ कार्य करायचे ते आपल्याला नक्कीच करायचे आहेत. तुमच्याकडनं तिळगुळ वाटला गेला नसेल किंवा आज तुम्हाला काही अडचणी किंवा काहींची ऑफिसं असतात, काहींना ड्युटी असेल तर काही गोष्टींचे आपल्याला अडचणी असतील तर तुमच्याकडनं तिळगुळ वाटणं शक्य नसेल तर तुम्ही उद्याचा दिवस सोडून तर रथसप्तमीपर्यंत तुम्ही नक्कीच आवर्जून करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला सांगण्याचा एवढंच होतं की उद्याच्या दिवस फक्त आपल्याला पाळायचे आहेत आणि काहींच्या इथं वेगळी प्रथा असू शकते. म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रथा असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात आणि पण मग ह्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपण नक्कीच टाळाव्या. आजचा व्हिडिओ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.